माझे नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. मी आलेलो आहे आज माझ्या मामाच्या शेतात आणि मला अर्जंट गावाकडे यायचं होतं. मी आलो आज मामाच्या गावाकडं आणि मामाच्या गावाकडं शेतात आलो. आता ब्लॉग घ्यायचं विसरलो होतो. तर मामा शेतात ही आहे कापाशी, कापूस येतो त्याच्यामुळे त्याला म्हणतात कापाशी. आणि हे कोथिंबीर अजून छोटे छोटे पावसाळा आल्यावरती मोठे होतात. आणि इकडे आजी काम करताय. इथं काय ते आजी? हे आहे भाजी गावरान. चला तर ब्लॉग कंटिन्यू करा, न स्किप करता आपला ब्लॉग कंटिन्यू बघा. चला तर भेटू नंतर. काय जे माझ्या मामाचं शेत आणि माझ्या मामा शेतामध्ये ही भाजी अशी गावरान आहे मस्त. आणि इकडे हे काय माहिती नाही, मला सांगता नाही येणार तुम्हाला. आणि हे लसूण असे पिकतात. आणि असं इथून त्या झाडापासून तर त्या झाडापर्यंत पुरं शेत मामाचं आहे. आणि याला घेवडा काहीतरीच म्हणतात. ते घेवडा पण ते हे करत नाही का, शेंगा वगैरे येतात त्याला ते म्हणतात. शेतात असं बघायला खूप भारी, पण थंडी जास्त आहे. सॉरी, मला तुम्हाला एक दाखवायचंच होतं मेन बात. चला तर बघू काय मस्त पैकी लावलेले झाडं वगैरे, पीक वगैरे भारी आहे. तर आणि मी मात्र किती दिवसानंतर आज ब्लॉग चालू करते, का बरं की मला टॉपिक नव्हतं भेटत. त्यामुळं ही आहे माझ्या मामाची विहीर, बघू शकता. लय खोले, त्याच्यामुळे मी जात नाही तिकडे. चला ही आहे बैल. तिला भारी. आता बैल पोळा येतोय त्यामुळं आता. आणि हे मंदिर इथं छोटंसं आमचं. गाईज मामीने आम्हाला घरी घेऊन जायसाठी ही भाजी आणलेली. काय नाव आहे मामी याचं? उंदराची भाजी. उंदराची भाजी नाही, तांदूळ कुंदराची आहे. नाही रे, उंदराची हो का? उंदराची आहे. कोणची सांग ना. तांदूळ कुंदराची भाजी. मला विचारू आपण, मामाने काय काय शेतात पीक पिकवलेलं. मामा हे काय? ही गोबी. कॅमेरामॅन इकडे. ही गोबी. वाव, किती छान ती गोबी. आणि अजून ही मुंगाची शेंगा. अशा शेंगा. अजून तिकडचं आहे का काय? हेच असं, हेच मुंगाचे. मग इकडे कॅमेरामॅन इकडे. वॉल म्हणजे अरे हा, त्या शेंगारा असताना ते वाला शेंगा. हा, ते वालाचे शेंगा म्हणून जातात. ते एक शेंगा ते माहिती नाही मला एवढं काही, मामाच्या लक्षात नाही. वाल शेंगा. शेपू हे बघा, शेपू मस्त. आता आम्हाला घरी घेऊन जायचंय. सगळ्यांनी घेऊन जाणार, थोडं थोडं बस खायचंय. आणि हे शेंगा पण खात असतात मामा. मग खायसाठी एक नंबर द्या. शेंगा दाखवा कॅमेरामॅन. इकडे आहे कॅमेरामॅन. हे काय मामा? हे गावार. कॅमेरामॅन इकडे. अजून खूप काही दाखवायसारखं तुम्हाला. चला, न ब्लॉग स्किप करता आपला कंटिन्यू करा.
चल मामा दाखव. किती मोठा खजाना आहे, चला दाखवतो मी तुम्हाला. एवढा मोठा खजाना आहे. तेव्हा खजाना एकच नंबर आहे. आपल्याकडे लय महाग भेटतं पण इथं लय स्वस्त आहे. म्हणजे किती रुपयाला असते इथं? फक्त 20 रुपये फक्त 20 रुपये गड्डी. याला काय म्हणते इकडं? कोथिंबीर. नाही ना, वेगळे तुमच्या भाषेत काय म्हणता? कोथिंबीर संभार काहीतरी म्हणता ना. संभार कोथिंबीर संभार म्हणतो आणि याच्या इकडं. सो जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. कोथिंबीर दाखवा कॅमेरामॅन. आपण पहिली विहीर बघितली होती ती पहिली होती ना, ही दुसरी. ही बघून घ्या, ही दुसरं माणूस. विरले खोले. सो चला कॅमेरामॅन इकडे. हे काय मामा? झेंडूचे फुलं. झेंडूचे फुले आपण दिवाळीत वगैरे वापरतो, ते दसऱ्याला दिवाळीला. काही तुम्हाला झेंडूचे फुलं दाखवले होते. आता मिरची पण आहे शेतामध्ये. चला मिरची पण दाखवतो. मिरची अजून काय दाखवणार? काहीच नाही. इतकी मोठी शेती आता माझ्या पाऊस येते वरन. या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत. तर काही शेतकरी लोकांचा लय जुगाड लागतो. हे बघा कसा जुगाड केला पाणी प्यायसाठी. मेकॅनिकल आहे, सोपं नाही. हॅशटॅग शेतकरी. आता घरी पाऊस पडतोय. सो माझ्या फोनची क्लिअरिटी चांगली नाही तर पाऊस दिसणार नाही तुम्हाला एवढं. पाऊस खूप जोरात चालू. सगळ्यांची तुमच्या सोबत ओळख करून देतो. माझे पप्पा, ही मामी, ही मम्मी, ही मामीची मुलगी, आणि ही खुशी माझी बहीण, हे बाबा, हे मामा, हे माझा भाऊ, ही आजी आणि देवांश. देवांश बोल. लाईक करा, हा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा शिकला. आता चाललोय मी घरी. आता घरी जातो, दाखवतो तुम्हाला काय काय होतं. हिरवा मस्त हिरवगार आहे, पुरं हिरवगार. एकच नंबर आहे. आता चाललंय मी घरी. मामाने काहीतरी आज आमच्यासाठी स्पेशल काहीतरी बनवणार आहे. मामा इकडे. मामा काय बनवणार इकडे? चिकन पार्टी. चिकन पार्टी. मला कंटक्की घ्यायची पण. तर कंटक्कीत बनवलं जाईल. चिकन पार्टी आहे, नाद नाही करायचा. सोपं आहे काय. चला तर भेटू नंतर. बाजूला बघ काय सनलाईट खूप भारी येते वरून. मला दिसणार नाही. चला आता चाललोय मी घरी. जातो आरामशीर. हे मामा ते चालले समोर. भाऊ काय भाषेला मागा सोडून. काही जे समोर समोर चालले राव. आम्हाला घेतच नाही. भांजायला कोण घेणार बस समोर. आजी आवाज देऊ राहील भाऊ आम्हाला इथून. ही मक्का मोठी झाली का लय वार लागते ना खायला. आत्ताशी पीक उगताय त्याच्यातून. उगले नाही ते अजून? हो का? थोडं बाकी अजून दाणे वगैरे येतील. झुके गाणे चाला गाईस. हा आमच्या पुष्पाचा फॅन आहे. पुष्पाची ऍक्टिंग करून दाखवतो. दाखव रे जेव्हा. झुके गाणे चाला काय गाईस. आमच्या आजीने काय जुगाड केला.
शेतकरी जुगाड बोल. तर आम्ही घरी पोहोचलेले. मामान मी चालवते, बाकीचे मागच होते, काहीतरी जण खायचं होतं त्याच्यामुळे मी घरी आलो. सो ब्लॉग कंटिन्यू करा, न स्किप करता आपला ब्लॉग कंटिन्यू करा. चला भेटू नसता. फायनली आम्ही घेतलेले नॉनव्हेज. चला आता घरी करू. मी शेतातून आलेलो होतो तेव्हा एक मामा बाकी होता तुम्हाला सांगायचं. आपण एक मामा आहे, या मामाचा पाय अपंग आहे, सॉरी यांना चालता नाही येत, त्यामुळे ती शेतात नव्हते आले. So, चला तर मामीने आज आम्हाला खायला कंटिकी केलेली आहे. ते नॉनव्हेज खात असेल त्यांनी ब्लॉग बघू नका. खात नसन बरं का येऊ. तर काही मामीनी कंटकी खूपच छान केली. ही रेसिपी विचारू आपण मामाला. मामा इकडे आहे, एकच नंबर आहे. नाच करते काय, यावंच लागतंय कुठं कंटकी खायला. हे मामा रेसिपी सांग. कंटक्की पुढे आणायची. 1 किलो चिकन. चिकन म्हणजे गिरवी मसाला, कलमी, 2 अंडे हे टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं आणि अद्रक लसूणचे पीस आणि फ्रायचं. एकच नंबर. नाच करते काय, यावंच लागतंय कुठं ओरिजिनल डवारा खायला. आता आम्ही कंटकी खाल्ली, आता खाते भाजी. भाजी कशी बनवली ती टेस्ट केली, मस्त पीस. मामा ये बाबा पुरी फॅमिली इथं. खातो का देवांश? नाही का, कोण नाही खात. जेवतो. सो चला जेवण करतो. चला भेटू नंतर. निघालो होतो पान खायला, पण मी तर सगळे दुकान बंद आहे. सो पान खायला भेटलं नाही. आता समोर जातो, समोर दुकान कधी उघडं असलं तर पान घेऊन येतो. चला तर भेटू नंतर. मी पान खायला गेलो तो पान काही भेटलं नाही. सो मी घरी आलो तर कंटकी वगैरे खाल्ली, मस्त फर्स्ट क्लास जेवण वगैरे झालं. सो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. झोप पण येते मला खूप. सो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि कोण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.